जम्मू काश्मीरमध्ये असा भाग ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त घोडे किंवा खच्चर जायचे, अशा ठिकाणी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्याचे धाडस भारताने दाखवले आहे. हा रेल्वे पूल म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब रेल्वे ब्रिज. जम्मू आणि काश्मीरच्या चिनाब नदीवर हा पूल म्हणजे केवळ लोखंड आणि सिमेंट नाही, तर भारतीय स्थापत्य कलेचं आणि अभियंत्याच्या कौशल्याचं आणि धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. नमस्कार, मी आहे प्राध्यापक डॉक्टर अशोक मरडे आणि आपण पाहत आहात साप्ताहिक विशेष. चिनाब ब्रिजचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील विविध रेल्वे पुलांपैकी हा पूल सर्वात उंच असणारा पूल आहे. या पुलाची उंची जवळपास 360 मीटर आहे. म्हणजेच फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जो सर्वात उंच आयफेल टॉवर आहे त्यापेक्षा 35 मीटर अधिक हा ब्रिज उंच आहे. म्हणजेच दिल्लीच्या कुतुब मिनार पेक्षाही 287 मीटर उंच हा पूल आहे. या पुलाची लांबी 1315 मीटर आहे. जवळपास 1500 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधला गेला आहे. चिनाब नदीच्या उत्तर आणि दक्षिण बाजूने जवळपास 10 किलोमीटर पर्यंत पर्यायी रस्ते बनवून हा पूल बनवला गेला आणि त्यामार्गे मोठ्या मोठ्या मशीन्स आणणे आणि केबल क्रेन आणणे सुलभ झाले. ज्या ठिकाणी आपण वाहन नेऊ शकत नाही, चालू शकत नाही किंवा सहजासहजी जाऊ शकत नाही, अशा दुर्गम ठिकाणी हा पूल साकार झाला आहे. हिमालयाच्या निळाशार आणि शुभ्र शिखरांना आणि आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या डोंगर दऱ्यांना जोडून चिनाब नदीवर हा पूल बांधणे स्थापत्य अभियंत्याचे आणि भारतीय शासनकर्त्याचे एक स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे योगदान उल्लेखनीय आहे. सुरुवातीला या ठिकाणी काम करण्यासाठी इंजिनियरना घोड्यावर बसून जावे लागायचे. त्यानंतर साहित्य वाहतुकीसाठी रस्ते निर्माण करण्यात आले. पुलाच्या गुणवत्तेबद्दल बोलायचं झाल्यास कोणती तडजोड असू नये यासाठी नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरी द्वारा प्रमाणित एक लॅब निर्माण करण्यात आली आणि वेळोवेळी पुलाची गुणवत्ता पाहिली गेली. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुलासाठी 28,660 मेट्रिक टन स्टील वापरले गेले. हा पूल ब्लास्ट प्रूफ असल्याने युद्धजन्य परिस्थितीत देखील मजबूत स्थितीत राहून विस्फोटके देखील तो सहन करू शकणार आहे. 266 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाच्या वाऱ्यात देखील हा पूल सुरक्षित राहू शकणार आहे. भारतीय इंजिनियरची कुशलता आणि अपार कष्ट यामुळे हे स्वप्न साकार होऊ शकले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वेने देशाच्या 2 टोकांना जोडण्याचे स्वप्न या पुलाचे लोकार्पण करून पूर्ण केले. त्यामुळे आता कटरा वैष्णोदेवी ते थेट कन्याकुमारी पर्यंत भारतीय रेल्वे धावू शकेल. या पुलावरून 100 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने रेल्वे धावणे शक्य होणार आहे. या पुलामुळे वेळेची बचत तर होणारच आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पूर्वी 16 तास लागायचे, आता मात्र फक्त 3 तासात हे शक्य होणार आहे. आपण जाणताच की 6 मे 2025 रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सैनिकी कारवाई केली. त्यानंतर 1 महिन्यातच अर्थात 6 जून 2025 रोजी चिनाब नदीवर या रेल्वे पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केले. परिणाम अर्थातच चीन आणि पाकिस्तानसाठी धडकी भरवणारा हा पूल ठरला आहे. त्यामुळे अवघ्या काही तासातच परिवहन आणि युद्ध सामग्री देशाच्या दुर्गम भागात आणि विशेषतः LOC पर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. या रेल्वे नेटवर्कमुळे जम्मू काश्मीर देशाच्या विविध भागांशी व्यापार, पर्यटन, तीर्थयात्रा या अनेक कारणासाठी जोडले गेले आहे. 1 मार्च 1892 साली काश्मीरचे राजा महाराजा प्रताप सिंह यांनी चिनाब नदीवर पूल बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनामुळे पूर्ण झाले आहे.